आज आपण जवळजवळ 4 लाखाचा मेंढा पाहणार आहोत. मित्रांनो, या मेंढ्याची मागणी साधारणतः 2.5 लाखाला झालेली आहे, पण मालक जे आहेत ते याची किंमत 4 लाख रुपये सांगत आहेत. तर आपण या मेंढ्याचं काय वैशिष्ट्य आहे त्यांच्याकडूनच पाहूया. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? दत्तू ज्ञानू सोसे. काय सांगाल मेंढ्याचं वैशिष्ट्य काय आपल्या? आपल्या ह्याची पिल्ली चांगली होणार. बर, गुण सांगा, घ्यायचे गुण काय आहेत? हे जो हे माडगाळ जातीतलं, पुन्हा हे उत्पन्न चांगले होणार. बर, नाकाचे वैशिष्ट्य काय त्याचं? नाका खेळाय सगळा ना हे. बर, हा. पुन्हा वाण हम्म. चौ गोष्टीं चांगला आहे. आता किंमत याची जास्त कशामुळे होती? ह्या नाकाच्या नाका सगळ्या वाण ह्याचा बघून बर, असा आहे. हे दिपवळीच आहे. दिपवाळीचं म्हणजे अजून 1 वर्ष व्हायचं वर्षी वयाचं आहे अजून. ते कुठल्या म्हणजे हे आपण एकाच घेतलेला आहे. विकत घेतलेलं आहे? हा. आता काय वजन? 15 दिवसाचं होतं, 20,000ला घेतलं होतं. बर. जाग्यावर लगेच 35ला मागितलं होतं. घेतलं हे माडगाळ जात म्हणायचं. माटगाळी जात. हा. ह्याची किंमत एवढी का असते मार्केटमध्ये? कारण काय? त्याची पिल्ली चांगली पडते ना. बर, हा. त्याची पिल्ली चांगली झाल्यानंतर मार्केटमध्ये त्याची मागणी होते. मार्केट वाढतंय ना, त्याच्यामुळं ह्याला दर आहे. तर काय नंबर काय आपला मोबाईल नंबर? 98 98 22 21 77 54. कितीपर्यंत द्यायचं आपल्याला? 4 पत्तूर आला तर द्यायचा. 4 लाखापर्यंत. हा. तर मंडळी, हे आहेत दत्तू सोशे. तर यांचा हा मेंढा आहे. तर तो मेंढा त्यांना 4 लाख आले तर द्यायचा आहे. गाव यांचं वाकी शिवणं आहे, सांगोल तालुक्यामध्ये येतं. आणि सांगोल्यामधीलच आपल्याला माहीतच असेल की एक प्रसिद्ध मेंढा होता. त्याची काय किंमत सांगत होते हो? ते माऊस होता मेटकरी. मेटकरी. हा, त्याचं काय झालं त्या मेंढ्याचं? 60 पत्तूर मागितला होता. 60 लाखापर्यंत. मी आला अटॅक, निमोनिया झाला. हा. बरं, त्या वंशावळीमधलाच आहे का काय हा? बघा, पाहू शकता कसा आहे. नाक अगदी नागपुड्या पुढं आहेत, पोपटाच्या चोचीसारखे आहेत. त्यामुळं याची किंमत ही जास्त होत आहे. तरी सुद्धा हे मालक 4 लाखापर्यंत सोडण्यास तयार आहेत. कोणी इंटरेस्टेड असाल तर जो काही नंबर त्यांनी मोबाईलमध्ये सांगितलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता.